हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आज आपण डाटा टाईप C++ मधले कोणते आहेत ते बघणार आहोत. प्रीडिफाईन डाटा टाईप कोणते कोणते आहेत. इनबिल्ट यालाच प्रीडिफाईन असं म्हटलं जातं मित्रांनो. युजर डिफाईन डाटा टाईप राहतात मित्रांनो. काही डिराईव्ह डाटा टाईप राहतात मित्रांनो. मग C++ मध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्स्टंट कीवर्डचा वापर करून कॉन्स्टंट कसा डिक्लेअर करायचा व हॅश डिफाईनचा वापर करून कसा डिक्लेअर करायचा याच्या रिलेटेड आपण सर्व गोष्टी घेतल्या होत्या. आपलं पहिलं युनिटच आणखीन संपलं नाही मित्रांनो. आपलं पहिलं युनिटच सुरू आहे, बेसिक डाटा टाईप इन C++. या बेसिक डाटा टाईप इन C++ मध्ये मित्रांनो कोणते कोणते डाटा टाईप्स येतात. तुमचे इंटिजर, फ्लोट, कॅर आणि डबल हेच तुमचे 4 मेन डाटा टाईप आहेत मित्रांनो. 4 मेन डाटा टाईप. आणि आजच्या लेक्चरमध्ये वाईड मेन हा फंक्शन काय यूज होतो. वाईड म्हणजे काय, वाईड हा सुद्धा एक डाटा टाईप आहे. त्याच्या रिलेटेड चर्चा करणार आहोत. त्याचा सिंटॅक्स आणि त्याचा प्रोग्राम साधाच प्रोग्राम असतो, वाईडचा तर काही नसतोय, ते बघणार आहोत. चला तर मग मला या लेक्चरमध्ये प्रोग्राम तर घ्यायची काही गरज वाटत नाही, कारण की इंटिजर, फ्लोट, कॅर, डबल हे सर्व गोष्टीचे प्रोग्राम मी तुम्हाला घेऊन दाखविलेत व सी मध्येही तुम्हाला बघितलेत आणि C++ मध्ये तुम्ही बघितलेत इंटिजर, फ्लोट, कॅर आणि डबलचे प्रोग्राम्स. मग या लेक्चरच्या निमित्ताने मी फक्त थिअरी कव्हर करतो. प्रोग्राम्स तुम्ही तुमच्या मनाने सॉल्व्ह करा. हा तुमचा होमवर्क राहील. इझी राहतात प्रोग्राम याचे. इंटिजर साठी इंटिजर नंबर, कॅर साठी कॅरेक्टर, डबल साठी फ्लोट नंबर आणि फ्लोट साठी फ्लोटिंग नंबरच. तर मित्रांनो पहा, बेसिक डाटा टाइप in C++. Both C and C++ compilers support all built-in data type. म्हणजेच प्रीडिफाईन डाटा टाईप सपोर्ट करतात C आणि C++. प्रीडिफाईन डाटा टाईप कोणते कोणते आहेत. प्रीडिफाईन डाटा टाईपलाच बिल्ट इन डाटा टाईप असं म्हटलं जातं मित्रांनो. प्रीडिफाईनलाच बिल्ट इन डाटा टाईप. बिल्ट इन डाटा टाईपचे 3 प्रकार पडतात. एक इंटिग्रल टाईप, एक फ्लोटिंग टाईप आणि एक वाईड, एक तुमचा वाईड. मग मित्रांनो इंटिग्रल टाईप मध्ये 2 येतात तुमचे. कोणते कोणते. इंटिजर म्हणजे पॉइंट मध्ये जे नंबर्स असतात त्याला इंटिजर व्हॅल्यू म्हणतात. त्यांच्यासाठी इंट हा की डाटा टाईप यूज होतो. कॅरेक्टर म्हणजे असे कॅरेक्टर स्टोअर होतात ज्याच्यात 2 हायफन्स मध्ये, 2 ह्याच्यामध्ये कॅरेक्टर स्टोअर होतात, त्याला कॅर असं म्हणतात मित्रांनो. मग कॅर हा डाटा टाईप वापरला की आपल्याला हे कॅरेक्टर डिस्प्ले करता येतो, कॅरेक्टर व्हॅल्यू स्टोअर करता येते एखाद्या व्हेरिएबल वरती. फ्लोटिंग साठी फ्लोटिंग नंबर 4.25 असन तर आपण त्याच्यावरती फ्लोटिंग नंबर स्टोअर करू शकतो. आणि डबल सुद्धा फ्लोटिंग नंबरचाच एक प्रकार आहे. फक्त डबल मध्ये काय साईज वाढून येते. फ्लोटिंग नंबरच त्याच्यावर सुद्धा स्टोअर होतात, पण त्याची साईज कशी येते, वाढून येते. तुम्ही त्याला डबल पण डिक्लेअर करू शकता किंवा फ्लोट पण डिक्लेअर करू शकता. मित्रांनो ही 4 समजली तुम्हाला. आता इंटिजर वरती इंटिजर नंबर्स, फ्लोट वरती फ्लोटिंग नंबर्स म्हणजे डेसिमल वाली, कॅर वरती कॅरेक्टर्स तुमचे डबल कोटेशन मध्ये किंवा सिंगल कोटेशन मध्ये तुम्ही कॅरेक्टर्स त्याच्यात वरती स्टोअर करू शकता. किंवा या डबल वरती तुमचे जास्ती बाईट वाले फ्लोटिंग नंबर्स म्हणजे जास्ती पॉइंट वाले फ्लोटिंग नंबर्स या डबल वरती स्टोअर करू शकता. आता वाईड काय राहतो हे याच्या खाली बघणारच आहोत आपण. वाईड हे पहा, वाईड बघणार आहोत, मग तेव्हा तुम्हाला सांगून देतो. आता वाईड तुम्ही थोड्या वेळासाठी गृहीत धरू नका. त्यानंतर डाटा टाइप्स आर यूज टू डिक्लेअर व्हेरिएबल्स इन ए प्रोग्राम. डाटा टाईप कशासाठी वापरले जातात प्रोग्राम मध्ये. डिक्लेअर करायसाठी. काय, व्हेरिएबलला डिक्लेअर करायसाठी. मित्रांनो एज नावाचा व्हेरिएबल आहे, तर मी कोणता डाटा टाईप वापरणार त्याच्यावरती इंटिजर. आता मित्रांनो तुमचे पर्सेंटेज तुम्हाला डिस्प्ले करायचे, मग मी कोणता डाटा टाईप वापरणार, फ्लोट. का म्हणून पर्सेंटेज पॉईंट मध्ये राहतात. इंटिजर कसा आहे, एज कशी राहती नंबर मध्ये, नंबर कसा राहतं इंटिजर मध्ये, म्हणून त्याला इंट डिक्लेअर केला. मग मित्रांनो प्रत्येक व्हेरिएबल वरती जी व्हॅल्यू स्टोअर करत आहोत त्यानुसार आपल्याला त्याचा डाटा टाईप डिक्लेअर करावा लागतो. कॅरेक्टर साठी कॅर आणि फ्लोटिंग साठी डबल. म्हणून याला फ्लोटिंग असं म्हटलेलं आहे, याला इंटिग्रल असं म्हटलेलं आहे. ही इंटिग्रल आणि फ्लोटिंग व त्याचा सब टाईप आहे. पण मेन तुमचे 4च आहेत हे, इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट आणि डबल. इंटिजरची बाईट साईज किती आहे हे पहा. बाईट साईज इथे दिली, बाईट त्याची साईज आणि त्याची रेंज. ही रेंज मित्रांनो तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेजची रेंज राहते. त्या व्हेरिएबलची रेंज कुठून ते कुठपर्यंत असणार अशी ती एक ही रेंज राहते मित्रांनो. इथं 0 to 265 पर्यंतची रेंज आहे अनसाइंड ह्याची डाटा टाईपची. मित्रांनो तुमची 4च मेन आहेत, कॅरेक्टर, इंटिजर, फ्लोट आणि डबल. कॅरेक्टरची काय बाईट साईज 1, इंटिजरची काय 2 बाईट, फ्लोटची काय 4 बाईट आणि डबलची काय 8 बाईट. हे तुम्हाला समजलं. बाकी तुम्हाला सांगतो आणखीन.
आधी तुम्हाला ते समजलं फक्त किती किती साईज आहे त्यांची. तर डाटा टाईप डिसाइड द टाईप ऑफ व्हेरिएबल अँड साईज ऑफ व्हेरिएबल. डाटा टाईपच तुमचा साईज आणि टाईप त्या व्हेरिएबलचा डिसाईड करतो. आता मला इंटिजर टाईपचा व्हेरिएबल आहे हे कसं कळणार? त्याचा डाटा टाईप जर इंट डिक्लेअर केला तर मग आपल्याला कळणार की ते इंटिजर टाईपचा व्हेरिएबल आहे आणि त्याच्यावरती इंटिजर टाईपची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. जर ते डेसिमल टाईपची व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर मग त्याला आपण फ्लोट डिक्लेअर करणार. मग त्या व्हेरिएबलला फ्लोट डिक्लेअर केलं की आपल्याला काय समजून येणार? किंवा त्याच्यावरती कोणती तर डेसिमल व्हॅल्यू टाकायची आहे आणि त्याची साईज काय राहणार? 4 बाईट. कारण की फ्लोटिंगची साईज 4 बाईट राहते आणि इंटिजरची साईज 2 बाईट आणि कॅरेक्टरची साईज 1 बाईट आणि डबलची साईज 8 बाईट. तुम्ही या टेबलमध्ये तुम्ही ते बघू शकता. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता मित्रांनो डाटा टाईपचे किती प्रकार आहेत ते समजून घ्या. सी प्लस प्लस मध्ये डाटा टाईपचे 3 प्रकार आहेत. एक युजर डिफाईन, एक बिल्ट इन म्हणजेच प्री डिफाईन म्हणजे त्यांचा मिनिंग आधीच प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये असतो, त्यांचा मिनिंग आधीच स्पेसिफाय केलेला असतो, डिफाईन केलेला असतो, फिक्स मिनिंग असतो त्यांचा, त्यालाच इनबिल्ट असं म्हणतात प्री डिफाईन. आणि एक डिराइव्ड म्हणजे काय? एखादी गोष्ट नवीन तयार करणे जुन्या गोष्टींपासून, त्याला डिराइव्ड म्हणलं जातं. याच्या आधारे ही गोष्ट तयार करणे यालाच डिराइव्ड करणे जाणे म्हणते मित्रांनो. आता या गोष्टीपासून ही गोष्ट तयार करणे याला डिराइव्ड केलं जाणार म्हटलं जाणार मित्रांनो. तर तुम्हाला डिराइव्डचा अर्थ समजायला इनहेरिटन्स मध्ये डिराइव्ड क्लास म्हणून आपण एक कन्सेप्ट बघितला होता वर. तर मग ते डिराइव्ड केल्यावर आपण ते क्लासच्या प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये वापरू शकतो हे असं बघितलं होतं. तसंच सेम मित्रांनो हे डिराइव्ड डाटा टाईप आहेत तुमचे. कोणते ॲरे, फंक्शन्स आणि पॉइंटर्स यांना आपल्याला बनवावं लागतं, तयार करावं लागतं, डिराइव्ड करावं लागतं. आणि हे युजर डिफाईन आहे म्हणजे युजर क्रिएट करणार यांना. काय कशाला? स्ट्रक्चर युजर बनवणार, युनियन युजर बनवणार, क्लास युजर बनवणार, इन्युमिलेशन युजर बनवणार. इनम कीवर्डचा वापर करून जो बनवतो आपण डाटा टाइप्स त्याला इनम कीवर्डचा वापर करून इन्युमिरेशन असं म्हणतात मित्रांनो. तर ते तुम्हाला आपण सी मध्ये बघितलं होतं, सी प्लस प्लस मध्ये सुद्धा बघणार आहोत. इथून पुढच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला आणखीन क्लिअर होऊन जातील. आता हे 3 समजले. हे झालं तुमचा डाटा टाईपचा टेबल, हे तुम्ही एक्झाम मध्ये काढून येऊ शकता. त्यानंतर तुम्हाला डाटा टाईपची साईज विचारली जाते. मित्रांनो 2 मार्काला प्रश्न येतो की तुमचा एंटर एनी 4 डाटा टाइप्स इन सी प्लस प्लस. मग इंटिजर, फ्लोट, कॅर, डबल हे 4 डाटा टाईप लिहायचे, त्यांची बाईट साईज बघा. आता मित्रांनो रेंज काय राहतात? त्या डाटा टाईपची स्पेसिफिक रेंज म्हणजे त्या रेंज पर्यंतच ते व्हॅलिड राहील. या रेंजच्या मध्येच तो व्हॅलिड राहील. आता या रेंजच्या मध्ये हा व्हॅलिड राहील, या रेंजच्या मध्ये हा व्हॅलिड राहील. ते रेंज काय नाही, जास्तीचं प्रोग्रामिंग रिलेटेडच आहे, म्हणजे प्रोग्रामिंग रिलेटेडच आहे. रेंज तुम्हाला एक्झाम मध्ये कधीच विचारली जात नाही मित्रांनो, तेवढं तुमच्या माहितीसाठी इथं दिलेली आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता आणखीन काय काय गोष्टी. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की कॅरेक्टरची बाईट साईज किती राहते? 1. हे एक्झाम मध्ये विचारू शकते. इंटिजरची 2, फ्लोटची 4 आणि डबलची 8. आता मित्रांनो यात अनसाइंड आणि साइंड म्हणून असते एक. अनसाइंड आणि साइंड म्हणजे काय आणि शॉर्ट आणि लॉंग म्हणजे काय हे समजून घ्या. अनसाइंड आणि साइंड हे सेमच राहतं मित्रांनो. ते लिहिलं तरी काही फरक पडत नाही, नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. फक्त फरक कुठं पडतो? त्याच्या रेंज मध्ये. त्याची रेंज डिफरंट होऊन येते. आता अनसाइंड मध्ये काय आहे? निगेटिव्ह रेंज आहे, म्हणजे सॉरी अनसाइंड मध्ये पॉझिटिव्ह रेंज आहे, साइंड मध्ये निगेटिव्ह रेंज आहे. फक्त त्या रेंजचा फरक पडतो, बाकी डाटा टाईप मध्येही फरक पडत नाही. कॅरेक्टरच्या डाटा टाईप तर सेमच राहतो. हे तुम्हाला समजलं. त्यानंतर शॉर्ट अँड लॉंग. जर एखाद्या व्हेरिएबलला शॉर्ट डिक्लेअर केलं तर त्याची डाटा टाईपची साईज ही 2 बाईटच राहते. जर त्याला लॉंग इंट म्हणून असं डिक्लेअर केलं, लॉंग इंट, मग त्याची डाटा टाईपची साईज बाईट साईज वाढणार, 4 होणार. आधी 2 होती, आता 4 होणार. तसंच मित्रांनो फ्लोटला तुम्ही 4 दिलं तर जेव्हा त्याला आपण हे करता लॉंग फ्लोट केलं किंवा लॉंग डबल केलं तर त्याची साईज वाढून जाते मित्रांनो. आता डबलची साईज काय? इथं 8 बाईट साईज. आणि लॉंग डबल केलं तर मग लॉंग डबलची बाईट साईज काय? 10. मग वाढली का नाही? हेच मित्रांनो लॉंग जेव्हा वापरतो तेव्हा त्याची साईज वाढते, शॉर्ट जेव्हा वापरतो तेव्हा त्याची साईज कमी होते. आणि अनसाइंडला इथं अनसाइंड लॉंग इंट केलं की मग त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह मध्ये असते, आणि साइंड केलं त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये असते. एवढीच
लक्षात घ्या. फक्त मित्रांनो हे रेंजचा कन्सेप्ट होता. रेंज तुम्हाला विचारली जात नाही, फक्त ह्याची डाटा टाईप्स लक्षात ठेवा. सगळ्याची ठेवायची गरज आहे का? नाही, फक्त 4 डाटा टाईपची गरज आहे. कोणते कोणते? कॅरेक्टर, इंट, फ्लोट आणि डबल, हे 4च डाटा टाईपची तुम्ही लक्षात ठेवा, बाकीची लक्षात ठेवायची गरज नाही. वाईड डाटा टाईप का म्हणून यूज होतो आता ते बघा. वाईड इज ए स्पेशल डाटा टाईप दॅट रिप्रेझेंट नो व्हॅल्यू ऑर नो डाटा. वाईड कोणतीच व्हॅल्यू व कोणताच डाटा रिप्रेझेंट करीत नाही मित्रांनो. रिप्रेझेंट करीत नाही म्हणजे काय? आता तुम्ही एखाद्या फंक्शनला तुम्ही वाईड डिक्लेअर केला तर मग तो फंक्शन काहीच रिटर्न करणार नाही आपल्याला. सी आउट करून हॅलो मेसेज आपल्याला आउटपुटला येईल, पण वाईड फंक्शनचं नाव लिहून हा फंक्शन डिस्प्ले नावाचं फंक्शन आपल्याला काहीतरी रिटर्न करणार आहे का? वाईड डिस्प्ले. मग काहीतरी गोष्ट रिटर्न करणार असलं तरच आपण त्याला दुसरं नाव देऊ शकतो, इंट डिस्प्ले म्हणून देऊ शकतो, इंटिजर व्हॅल्यू जर रिटर्न करणार असलं. पण तो काय रिटर्न करणार हे आपल्याला माहिती नसल्यावर आपण त्याला वाईड डिक्लेअर करतो. म्हणजे काय? कोणतं बी डिक्लेअर करू शकतो तुम्ही त्याला. म्हणजे वाईड डिक्लेअर केला कशामध्ये आपण व्हॅल्यू त्याची एक्सेप्ट करू शकतो. म्हणजे काय? कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो. म्हणजे ती काय करतो? कोणत्याच व्हॅल्यूला असं स्पेसिफिकली रिप्रेझेंट करीत नाही, सगळ्या व्हॅल्यूला रिप्रेझेंट करतो. इट इज यूज वेन फंक्शन डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. फंक्शन जर कोणतीच व्हॅल्यू रिटर्न नाही करीत तेव्हा वाईड त्याला यूज केला जातो. ए व्हेरिएबल ऑफ टाईप वाईड कॅनॉट बी डिक्लेअर. त्याला डिक्लेअर केला जात नाही. कोणता? वाईड डाटा टाईप कधी डिक्लेअर केला जातो का? याला इंट, फ्लोट म्हणून असं काही डिक्लेअर केला जातो का? नाही, तो डायरेक्ट फंक्शनच्या समोर लिहिला जातो. इट इज ऑल्सो यूज विथ पॉइंटर, वाईड पॉइंटर दॅट कॅन स्टोर द ऍड्रेस ऑफ डाटा टाईप. पॉइंटर सोबत त्याला यूज केला जाऊ शकतो, वाईड पॉइंटर असा म्हणून. आणि ते काय करू शकतो? डाटा टाईपचा ऍड्रेस स्टोअर करू शकतो. इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो? तो काय करतो? ऍड्रेस स्टोअर करू शकतो. त्यानंतर कोणतीच व्हॅल्यू तो रिप्रेझेंट करत नाही, कोणताच डाटा रिप्रेझेंट करत नाही. तो काय करतो? कोणतेच रिटर्न व्हॅल्यू देत नाही. जेव्हा केव्हा आपल्याला वाटत आहे की इथून आपल्याला या फंक्शन मधून किंवा या ह्याच्यामधून आपल्याला रिटर्न व्हॅल्यू येत नाही, तेव्हा त्याला आपण वाईड डिक्लेअर करायचं असते. वाईड डिक्लेअर करायचं, VOID. वाईड म्हणजे काहीच नाही, म्हणजे काहीच रिटर्न व्हॅल्यू न येणे, म्हणजे काहीच आउटपुट येणे नाही, असं आहे. ब्लँक आउटपुट येणे. मग त्याचा सिंटॅक्स काय? वाईड फंक्शन नेम, तुमचा फंक्शनचं नाव डिस्प्ले ठेवलं, मग असं त्याचा प्रोग्राम असतो मित्रांनो. आता होप की तुम्हाला आपला हा प्रोग्राम समजला असेल. ते प्रोग्राम तर खूप इझी होता वाईडचा, आणि हे डाटा टाईप, बेसिक डाटा टाईप तुमचे समजले असतील. आता मित्रांनो आपण बघूया. हे पहा, खूप सारे लेक्चर्स झाले आपले आतापर्यंत. आजचं टोटल 10वं लेक्चर असेल. तर मित्रांनो आणखीन कन्सेप्ट राहिलेले आहेत, बक्कळचे कन्सेप्ट आपले झालेले आहेत. हिस्ट्री बघितली आपण, खूप काही या युनिट नंबर 1 मध्ये बघितलं पीजीटेक अकॅडमीच्या. तर मित्रांनो आपण काय काय बघितलं? पीओपी आणि ओओपी यांचा डिफरन्स, यांची थिअरी बघितली आपण. त्यानंतर फीचर्स ऑफ ओओपी बघितले, एक्झाम्पल्स ऑफ ओओपी, ऍडव्हान्टेज ऍप्लिकेशन्स ऑफ ओओपी बघितल्या. मग हे 2 कन्सेप्ट आपले झाले या सिलेबस मधली. मग डाटा टाईप आपण आजच्या लेक्चर मध्ये कव्हर केले. कोणते कोणते डाटा टाईप असतात? इंटिजर, फ्लोट, कॅर, डबल. त्यानंतर टाईप कम्पॅबिलिटी राहिली, ते उद्याच्या लेक्चर मध्ये. व्हेरिएबल डिक्लेरेशन केलं का हो मित्रांनो? हो मित्रांनो. कसं काय? तुम्ही म्हणता सर कधी घेतलं व्हेरिएबल डिक्लेरेशन? पण व्हेरिएबल डिक्लेरेशन आपण मागच्या लेक्चर्स मध्ये घेतलेले. जेव्हा मी तुम्हाला आयडेंटिफायर शिकवित होतो तेव्हाच मी तुम्हाला व्हेरिएबल्सचे सुद्धा सांगून दिलं. व्हेरिएबल्स म्हणजे काय? आयडेंटिफायर्स. आणि आयडेंटिफायर्स म्हणजे काय? व्हेरिएबल्स. तेच मित्रांनो, व्हेरिएबल्सच तुमचे आयडेंटिफायर्स आहेत आणि आयडेंटिफायर्सच तुमचे व्हेरिएबल्स आहेत. व्हेरिएबल्सचे रूल विचारले तर तुम्ही आयडेंटिफायरचे रूल लिहू शकता. आयडेंटिफायरचे रूल्स विचारले तर तुम्ही व्हेरिएबलचे रूल्स लिहू शकता. दोन्हीचे रूल्स सेमच आहेत. त्यानंतर डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. ऍरे नावाचा व्हेरिएबल बघितला, त्याच्यावरती आपण परफॉर्म तर केलं नाही, आणखीन ते सुद्धा करूया. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण टाईप कम्पॅबिलिटी बघूया, किंवा याच्या येईन त्या पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण घेऊया. टाईप कम्पॅबिलिटी म्हणजे डाटा टाईप कास्टिंग, म्हणजे एका डाटा टाईपचं, इंटिजर डाटा टाईपचं फ्लोट मध्ये कन्व्हर्जन कसं करायचं, किंवा फ्लोट डाटा टाईपचं इंटिजर मध्ये कन्व्हर्जन कसं करायचं. इम्प्लिसिटली एक्सप्लिसिटली कसं कन्व्हर्जन असते ते आपण सी मध्ये बघितलं होतं. आता C++ मध्ये कसं आहे ते आपण बघणार आहोत. कम्पॅटिबिलिटी म्हणजे तेच. तर ही सुद्धा आपलं थोडं बरंचसं झालेलं आहे. याचे 2 पॉईंट राहिलेले आहेत. कोणते कोणते? टाईप कास्टिंग वाले. स्पेशल ऑपरेटर्स, हे एक ऑपरेटर्स राहिलेले आपल्याला. कोणते? स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर राहिले, मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर राहिले, आणि ते मॅनिप्युलेटर्स राहिले. हे मित्रांनो 4.1 पूर्ण आणि 1.3 चा 2-3 टॉपिक राहिलेले आहेत.
फक्त या युनिट मधले एवढंच राहिलेले. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ C++ ही एक बघायचं राहिले आपलं. इनपुट आउटपुट फंक्शन्स बघितले का मित्रांनो? सी इन सी आउट हे आपण इनपुट आउटपुट सगळे बघितले का? हो मित्रांनो, ते सर्व बघितलेले. सिंपल C++ प्रोग्राम बी आपण घेतलेला आहे. याच्यामधलंही थोडंसं राहिले आपलं काय स्ट्रक्चर राहिले, स्ट्रक्चर ऑफ C++. मग आधी काय आहे डॉक्युमेंटेशन सेक्शन, पुन्हा काय कसं कसं आहे ते स्ट्रक्चर ऑफ C++ मध्ये बघून घेऊ इथून पुढच्या लेक्चर मध्ये. क्लासेस आणि ऑब्जेक्ट आपण डिफाईन केलं होतं, तरी आपण एकदा दुसऱ्या युनिटच्या स्टार्टिंगला आपण क्लासेस आणि ऑब्जेक्ट, दुसरा युनिट तुमचा स्पेशली क्लासेस आणि ऑब्जेक्ट वरच डिपेंड आहे. मग दुसऱ्या युनिट मध्ये क्लासेस आणि ऑब्जेक्ट आपण आणखीनच क्लिअर करून घेऊ. इंट्रोडक्शन टू स्पेसिफिक क्लास, क्लासचा इंट्रोडक्शन, त्यानंतर ऍक्सेस स्पेसिफायर क्लासमध्ये कसा वापरला जातो, डिफाइनिंग मेंबर फंक्शन्स, कोणती कोणती मेंबर फंक्शन्स आपल्याला डिफाईन केलेले बघायचे इनसाइड क्लासमध्ये मेंबर, क्लासच्या इनसाइड जे मेंबर असतात, त्यानंतर क्लासच्या आउटसाइड जे मेंबर असतात, क्रिएटिंग ऑब्जेक्ट, मेमरी अलोकेशन ऑफ ऑब्जेक्ट्स. मित्रांनो ह्या गोष्टी आपल्याला कधी बघायच्या? युनिट नंबर 2 मध्ये. युनिट नंबर 2 तुमचा क्लासेस आणि ऑब्जेक्ट आहेत. ही गोष्टी मी इथं घेणार नाही आता, फक्त तुम्हाला सांगून दिले की क्लास काय राहतो आणि ऑब्जेक्ट काय राहतो या युनिट नंबर 1 मध्ये. युनिट नंबर 2 मध्ये आपण क्लासेस आणि ऑब्जेक्टची प्रोग्राम्स बघणार आहोत. आणि हे सर्व हे ब्लॅक कलर मध्ये जे सिलेक्ट केले मी, हे सर्व तुम्हाला त्या युनिट मध्ये तवाच्या तवा तुम्हाला सांगून देतो. आता फक्त मग याला आपण असंच कन्सिडर करू की तुर्तास तर आपल्याला हा टॉपिक झालेला आहे असं समजू. हा टॉपिक झाला आपला. त्यानंतर याच्यामधलं फक्त स्ट्रक्चर राहिले आणि 4.1 पूर्णच राहिले ऑपरेटर्सचा. आणि याचं फक्त टाईप कम्पॅबिलिटी आणि टाईप कास्टिंग दोन्ही एकच आहे, हे राहिलेलं आहे. बाकी 3-4 टॉपिक म्हणजे आणखीन टोटल 5-6 लेक्चर मध्ये आपला हा युनिट संपून जाईल. आणि हा युनिट 6 टोटल 16 लेक्चर लागतील हा युनिट संपवायला मित्रांनो. 16 लेक्चर, आतापर्यंत 10 लेक्चर झालेले, 16 लेक्चर्स हा युनिट संपवायला लागतील तुम्हाला जर सांगून द्यायचं जर झालं तर. मित्रांनो हा युनिट एवढा मोठा कसं काय? कारण की मित्रांनो मला ह्याच्यात तुम्हाला प्रोग्राम सांगायचे होते, तुम्हाला डाटा टाईप सांगायचे होते, खूप सारे कन्सेप्ट तुम्हाला सांगायचे होते. त्यानंतर प्रत्येकासाठी मी तुम्हाला एक सेपरेट लेक्चर देऊन डिटेलमध्ये एकदम समजून सांगितलेलं आहे. आणि माझा खूप सारा वेळ तुम्हाला या लेक्चर्स मध्ये देऊन समजून सांगितलेलं आहे. मित्रांनो जर तुम्ही ह्या पीजीटेक अकॅडमीला कुठे शेअर केलं नाही तर मग आपलं ही लेक्चर्स ही माझी सर्व मेहनत वाया जाईल मित्रांनो. त्यामुळे तुम्ही याला शेअर करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत तुम्ही या लेक्चर्सला पोहोचा. कारण की फ्री आहे ना मित्रांनो, फ्री आहे. तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या मित्रमैत्रिणींचा सुद्धा फायदा करून ठेवा. आणि तुम्हाला जर ह्या नोट्स परचेस करायच्या असतील तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर चॅनलवरती जॉईंट व्हा. व्हॉट्सअप चॅनलवरती मी एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, तिथे तुम्हाला डिटेल्स भेटून जातील. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.